जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर 1 ठरलेले आपले युट्यूब चॅनल अर्थातच टिक्कर मराठी पोलीस भरती। तर या चॅनलवर मी शुभांगी सुकरे आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे। सगळ्यांना गुड आफ्टरनून। चला पटापट जॉईन व्हायचंय। शुभारंभ अतिसंभाव्य 5000 प्लस प्रश्नांची सिरीज। या सिरीज मध्ये आजचं आपलं 26 नंबरचं लेक्चर आहे। या लेक्चर मध्ये पोलीस भरतीचे आतापर्यंत झालेले सगळे प्रश्न थोडे थोडे करून रोज आपण पाहत आहोत। म्हणजे हे लेक्चर सगळ्याच विद्यार्थी मित्रांसाठी फायदेशीर आहे। जे जुने खेळाडू आहेत अभ्यासामध्ये त्यांची रिव्हिजन इथे होत आहे आणि जे फ्रेशर आहेत नवीन आहेत अभ्यास करण्यासाठी पोलीस भरतीच्या तर त्या सगळ्या विद्यार्थी मित्रांचा बेसिक पासून ऍडव्हान्स मध्ये सगळ्या प्रश्नांचा सराव इथे कंप्लीट होतोय। त्यामुळे जास्तीत जास्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत आपलं लेक्चर शेअर करत चला। चला सगळ्यांनाच गुड आफ्टरनून, शुभ दुपार सर्वांना। माझा आवाज क्लिअर येत आहे आणि समोर स्लाइड व्यवस्थित दिसते का एकदा मला सांगून द्या। चला पटापट चालू करूयात आपण। ठीक आहे आणि लेक्चरला आल्या लाईक करत जा म्हणजे नंतर सांगायला नको की लाईक करा म्हणून। ओके चलो पाहूयात पहिला प्रश्न आजचा आपला। काय पहिला प्रश्न तर बघा, प्रश्न काय दिसतोय समोर तुम्हाला तर रस्त्याने जाताना सावधगिरीने जावे या वाक्यात नामाचा कोणता प्रकार आला आहे। नामाचा कोणता प्रकार आला हे आपल्याला विचारलंय। सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम यापैकी नाही। रस्त्याने जाताना सावधगिरीने जावे बरोबर। मग नाम कोणता आलेला आहे इथे? एकच नाम नाही, अरे बापरे। बघा रस्ता हे नाम आहे, ठीक आहे। सावधगिरी हे पण नाम आहे। नामाचा कोणता प्रकार आलेला आहे? अंडरलाईन केलेलं नाहीये, ठीक आहे। जर रस्ता हे काय झालं ग्रुप गट समूहाचा बोध होतोय म्हणून रस्ता हे झालं आपलं सामान्य नाम, राईट। सावध या शब्दाला गिरी प्रत्यय लागलाय। सावध मुलगा किंवा बेसावध मुलगा हे विशेषण आहे। विशेषणाला गिरी प्रत्यय लागून हा शब्द काय बनलेला आहे? भाववाचक नाम बनलेला आहे। आता हाच प्रश्न जर मेन पेपर मध्ये आला तर 1 मार्क भेटून जाईल का? कारण अंडरलाईन केलेली नाहीये। अंडरलाईन केली तर मग नाही भेटणार, मग बरोबर उत्तर दिलं तरच मार्क भेटेल याचा। अंडरलाईन कोणालाच केलेली नाहीये। 2-2 नाम आहेत आणि दोन्ही पर्याय आहेत ना ऑप्शन मध्ये। सामान्य नाम पण आहे आणि विशेष भाववाचक नाम पण आहे। मग नक्की कोणतं उत्तर बरोबर द्यायचं तर आपल्याला बघायचं की कोणाला अंडरलाईन असू शकते। रस्ता नॉर्मल आहे पण इथे सावधगिरी हा जो काही शब्द आहे याला अंडरलाईन असेल, ठीक आहे। तर सावधगिरी हा शब्द जर आपण घेतला तर हे काय झालं आपलं भाववाचक नाम झालं। पर्याय कुठला योग्य? पर्याय तिसराच योग्य। महत्वपूर्ण लेक्चर आहे, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करत चला। चला जाऊया पुढे। नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला खालीलपैकी उष्मे नसणारा पर्याय कोणता? उष्मे नसणारा पर्याय श, श, स आणि ह, ठीक आहे। उष्मे म्हणजे ज्या वर्णांचा उच्चार करताना उष्णता बाहेर पडते त्यांना उष्मे असे म्हणतात। याच शब्दांना घर्षक सुद्धा असं म्हणतात कारण त्या वर्णांचा उच्चार करताना तोंडात एक घर्षण तयार होतं आणि यांना सितकार सुद्धा डॉक्टर कालेलकर यांनी म्हटलेलं आहे। ईशच पृष्ठवर्ण सुद्धा म्हणतात, ठीक आहे। बरीच ही नावं आहेत, कुठलंही नाव पेपर मध्ये येऊ द्यात आपल्याला आलं पाहिजे यासाठी बेसिक पासून सगळ्या गोष्टी आपल्याला शिकाव्याच लागतील। वर्दीसाठी शॉर्टकट नाही बरं का। चला श, श, स हे तिघ उष्मे आहेत। ह हा उष्मे नसून ह काय आहे? महाप्राण। आता मागेच बरेच विद्यार्थी कुठल्या पुस्तकात वाचून आले देव जाणो म्हणत होते मॅडम ह सुद्धा उष्मे आहे। ह जर उष्मे असता तर ह इथं पर्यायामध्ये दिला असता का? याच्यावरून तुम्हाला कळेल ना। ह महाप्राण आहे, ओके। तर पर्याय कुठला योग्य? उष्मे नसणारा विचारलं होतं म्हणून पर्याय चौथाच योग्य। जाऊया पुढे। नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला दिलेल्या वाक्प्रचाराच्या अर्थाचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे। टेंभा मिरवणे हा वाक्प्रचार आहे, याचा अर्थ काय येईल हे आपल्याला 4 पर्यायांमधून ओळखायचंय। मशाल मिरविणे, पोत मिरविणे, उजेड पडणे, तोरा दाखविणे। टेंभा मिरवणं म्हणजेच काय? दिमाखात वावरणं, आपलाच रुबाब काय तो,
बरोबर ना? दिमाग दाखवणे म्हणजेच तोरा दाखवणे. अर्थ लक्षात घ्या. पर्याय कुठला योग्य? पर्याय चौथाच योग्य. चला पुढे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, घोडा बांधण्याची जागा योग्य पर्याय निवडा. घोडा जिथे आपण घोडे बांधतो त्याला काय म्हणतात? गोठा, पागा, पांजरपोळ आणि ताबादत खान. ठीक आहे, तर घोडा बांधण्याच्या जागेला तबेला सुद्धा म्हणतात आणि पागा सुद्धा म्हणतात. ठीक आहे, घोडे नॉर्मल जर जे घोडे असतात आपले रोजचे तर ते तबेल्यात बांधतात आणि जे युद्ध प्रसंगी घोडे नेतात तेव्हा ते घोडे जिथं बांधले जाते त्याला काय म्हणतात? पागा असं म्हणतात. दोन ठिकाणची दोन नावं आहेत, लक्षात ठेवायचे. घोडा बांधण्याची जागा तबेला किंवा पागा. इथं दिलेला आहे पागा, म्हणून पर्याय कुठला योग्य? किंवा नाही, आणि आहे इथे. ठीक आहे, पर्याय दुसराच योग्य. ज्यांना लेक्चर आवडते त्यांनी लेक्चर लाईक करून घ्यायचे. मॅडम लाईव्ह मध्ये सध्या आता नाहीयेत म्हणून लाईक करायची गरज नाही असं ज्यांना वाटत असेल तर मॅडम कमेंट बॉक्स मध्ये उपलब्ध आहे, हवं तर बघून घ्या. ठीक आहे, आवाज द्या मॅडमला, बघा मॅडम उत्तर देत आहेत की नाही. ठीक आहे, प्रत्येकाने लाईक करा आणि लेक्चर शेअर करायचे प्रत्येकाने. चलो जाऊयात पुढे. पुढचा प्रश्न आहे, हेला या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप. हेला म्हणजे तो हेला, तो म्हणजेच पुल्लिंगी आहे. पुल्लिंगाचं स्त्रीलिंगी करायचे म्हणजेच विरुद्ध लिंगी करायचे, कपल ओळखायचे. तर बघा, गाय, शेळी, म्हैस, कुत्री. आता गाय माहिती आपल्याला, ती गाय, बरोबर. मग गायला हेला येईल का? बैल कोणाला आहे मग? शेळी, ती शेळी. मग शेळीचा विरुद्ध लिंगी काय? बोकड, राईट. म्हैसी आणि कुत्री, तर कुत्राचं विरुद्ध लिंगी स्त्रीलिंगी कुत्री आहे. मग उरला कुठला शब्द? म्हैसी सांगितले पण आपला शुद्ध शब्द म्हैस आहे, लक्षात ठेवा. ती म्हैस. जर उत्तर येत नसेल ना, इलिमिनेट करायला शिकायचे. खूप वेळा गरज पडते आपल्याला इलिमिनेट करायची. ठीक आहे, पर्याय तिसरा योग्य. हेलाचं स्त्रीलिंगी रूप म्हैस, ती म्हैस, तो रेडा आपण म्हणतो, इथं हेला दिलंय. ठीक आहे, पर्याय तिसरा योग्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, शब्दसमूहाबद्दल योग्य पर्याय निवडा. शब्दसमूहाबद्दल योग्य पर्याय निवडायचा आहे. बघा, 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साजरा करावयाचा उत्सव. 75 वर्ष पूर्ण झाल्यावर आपण जो महोत्सव साजरा करतो त्याला कुठला महोत्सव म्हणतात? रौप्य महोत्सव, हीरक महोत्सव, अमृत महोत्सव, सुवर्ण महोत्सव. ओळखा. रौप्य महोत्सव कधी साजरा केला जातो? 25 वर्ष पूर्ण झाल्यावर. जे जे येते ते काढून घ्या पहिले, बरोबर. हीरक, अमृत आणि सुवर्ण. तर हीरक महोत्सव कधी साजरा केला जातो? 60 वर्ष पूर्ण झाल्यावर. सुवर्ण महोत्सव कधी साजरा केला जातो? 50 वर्ष पूर्ण झाल्यावर. मग राहिला एकच, अमृत महोत्सव कधी साजरा केला जातो? अमृत महोत्सव कधी साजरा केला जातो? 75 वर्ष पूर्ण झाल्यावर. आणि शताब्दी 100 वर्ष पूर्ण झाल्यावर शताब्दी साजरी केली जाते. ठीक आहे, इथं 75 वर्ष विचारलं होतं म्हणून अमृत महोत्सव. पर्याय तिसरा आपला योग्य आहे. चला पुढे. खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा. दर्शक सर्वनाम आपल्याला ओळखायचंय. कुठला पर्याय योग्य? मी, कोण, हा आणि आपण. दर्शक सर्वनाम म्हणजेच काय? दर्शक म्हणजे दाखवणे, शब्दशः ट्रिक. काय दाखवायचंय? नामाऐवजी येणारा शब्द, बरोबर. जवळच्या वस्तू दाखवण्यासाठी आपण वापरतो हा, ही, हे, ह्या, राईट. आणि दूरच्या वस्तू दाखवण्यासाठी नामाऐवजी कुठली दर्शक सर्वनामे वापरतो? तो, ती, ते, त्या. या आठींपैकी कुठला दिलाय पर्यायामध्ये? हा दिलेला आहे. जवळची वस्तू दाखवण्यासाठी वापरलं जाणारं सर्वनाम. पर्याय तिसराच योग्य. चला पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी ज्यांना बेसिक पासून ऍडव्हान्स मध्ये सगळे विषय शिकायचे, टॉप लेवल आपल्याला गाठायचे लेखी परीक्षेमध्ये. ग्राउंड भले भले मारतात किंवा काही काहींचं दुर्दैव आहे की जे लेखीमध्ये टॉपर असतात पण ग्राउंड मध्ये ते मेरिट लिस्ट मध्येच येत नाही, असंही असतं काही लोकांचं. पण काहींचं असं आहे की ग्राउंड जे गावाकडील विद्यार्थी जास्त करून असतात, सगळेच नाही म्हणत, मनाला लावून कोणी घेऊ नका,
ते विद्यार्थी ग्राउंड टॉप लेवलचं मारतात, पण ते लेखी परीक्षेमध्ये मात्र मागे पडतात. ठीक आहे, मग अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी बेसिक पासून ऍडव्हान्स मध्ये लाईव्ह स्वरूपात सगळे विषय शिकवली जाणारी बॅच आहे आपली. त्या बॅचवर ऑफर आहे की ती बॅच तुम्हाला 1200 रुपयाला भेटत आहे. ठीक आहे, लाईव्ह लेक्चर 3 महिने आणि हे सगळे लेक्चर 1 वर्षभर तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपात पाहू शकता. त्याच्यानंतर जर कुणाला फक्त मराठी व्याकरण हा एकच विषय लावायचा असेल, इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट, 3 महिने लाईव्ह लेक्चर 1 वर्षभराची बॅच, तर त्यांच्यासाठी ऑफर आहे या बॅचवर की ही बॅच तुम्हाला भेटतीये 499. ओके, जी बॅच हवी आहे त्यासाठी ऑफिस नंबरवर कॉल करा. जाऊया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. विरुद्धार्थी शब्दावर प्रश्न आहे. काय म्हणतोय प्रश्न? तर बघा, स्वतंत्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? स्वतंत्र शब्दाचा विरुद्धार्थी परतंत्र, पारतंत्र्य, लोकतंत्र, जनतंत्र. स्वतंत्र शब्दाचा कुठला शब्द विरुद्धार्थी येईल? मी माझा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे, लहानपणापासून मी संघर्ष, असे माझं नाही, बरेच विद्यार्थी म्हणतात किंवा बऱ्याच लोकांचं मत असतं, मी माझ्या पायावर उभी राहिलेली आहे, ते माझ्या स्वबळावर उभी राहिलेली आहे, कोणीच मला मदत केलेली नाही, त्याच्यामुळं मी माझा कुठलाही निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे. बरोबर ना? मी माझी स्वतंत्र आहे. मग याला विरुद्धार्थी काय येईल? स्वातंत्र्य आहे का पारतंत्र्य म्हणायला? म्हणलेत बरेच विद्यार्थी, मला माहिती, मी जरी आता लाईव्ह नसले तरी मला माहिती म्हटलं. स्वतंत्र, परतंत्र, पर्याय कुठला योग्य? पर्याय पहिलाच योग्य. चला पुढे. सोपा प्रश्न आला बघा काळावरचा. मधु लाडू खात जाईल. खात जाईल हे संयुक्त क्रियापद आहे, तर याच्यात आपल्याला काळ ओळखायचा आहे. साधा भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ, रीती भविष्यकाळ. काय येईल बरोबर? खात जाईल असं सांगितलंय. संयुक्त क्रियापद आहे म्हणजे साधा पॉसिबलच नाहीये. जेव्हा एकटंच क्रियापद असतं तेव्हा तो साधा काळ असतो, राईट? एकटं क्रियापद नाहीये, दुखतं इथं, म्हणजे संयुक्त क्रियापद आहे. मग काय येईल? अपूर्ण, पूर्ण आणि रीती. खात जाईल म्हटलंय, खात असेल असं असतं तर अपूर्ण भविष्यकाळ असतं. खाल्ला असेल असं असतं तर पूर्ण भविष्यकाळ असतं. खात जाईल म्हणजे मधूची लाडू खाण्याची क्रिया भविष्यात रोज रोज घडणार आहे असा बोध होतोय, म्हणून हे वाक्य आपल्या रीती भविष्यकाळाचं आहे. पर्याय चौथाच योग्य. ठीक आहे, चला पुढे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, कोंडमारा होणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? आता बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होणार आणि चौथा पर्याय देणार. दोष देणे, निरुपाय होणे, फजिती होणे यापैकी नाही. काय येईल बरोबर? कोंडमारा होणं म्हणजेच काय? एखाद्या ठिकाणी आपल्याला थांबायचं नाहीये तरी पण तिथे थांबावं लागतंय. जीव गुदमरायला लागलाय माझा इथून, पण आपण जाऊ शकतोय का? जाऊ नाही शकत आपण. आपण निरुपाय आहे, आपल्याला उपायच नाहीये ते केल्यापासून. बरोबर ना? गुदमरले, गुदमरणे, कोंडमारा होणं म्हणजे गुदमरणे. पण आपल्याला गुदमरतय, कसं तरी होतं तरी आपण तिथे थांबतोय, कारण नाईलाज आहे. आपल्याकडे जर ऑप्शन नसतं तर आपण तिथे थांबलोच नसतो. बरोबर? निरुपाय होणे हा त्याचा अर्थ इथं लावायचा आहे. आणि बरोबर हाच दुसरा पर्याय बरोबर आहे. ज्यांनी यापैकी नाही उत्तर दिलं असेल, थोडं प्रत्येक वेळी आणि शब्दशः अर्थाप्रमाणे तर जायचंच नसतं अजिबात. ठीक आहे, चला जाऊया पुढे. ज्यांना लेक्चर आवडतंय आपलं एकदा लाईक करून घ्या. चला पुढे. पर्यायी उत्तरांतील रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय येथे, तेथे, काल, उद्या, हळू, सावकाश यापैकी नाही. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. मुळात पहिले क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? अव्यय म्हणजे अविकारी शब्द. क्रियाविशेषण अव्यय म्हणजेच काय? क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा अविकारी शब्द, त्याला आपण म्हणतो क्रियाविशेषण अव्यय. रीतीबाबत म्हणजे क्रिया कसा, कशी, कसे घडली. सोपं आहे. क्रिया कधी घडली? कालवाचक. क्रिया कोठे घडली? स्थलवाचक. क्रिया किती वेळा घडली? संख्यावाचक, म्हणजे ते परिमाणवाचक. क्रिया कशी घडली? रीतीवाचक. कसा, कशी, कशाने प्रश्न विचारायचा आहे. बघा, कुठे? येथे. ठिकाण भेटतंय ना, स्थलवाचक क्रियाविशेषण आहे. कधी? काल, कालवाचक क्रियाविशेषण. राहिलं तेच. कशी?
हळू, कशी? सावकाश. गोगलगाय हळू चालते. कशी चालते? आलं ना उत्तर. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय, पर्याय तिसराच योग्य. चला पुढे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, संस्कृत भाषेतील उपसर्ग आपल्याला इथे ओळखायचा आहे. संस्कृत भाषेतील उपसर्ग कुठला आहे? हर, यथा, बे, दर हे सगळे उपसर्ग आपण आपल्या अव्ययीभाव समासामध्ये पाहिलेले आहेत. प्रथम पद प्रधान आणि ते उपसर्ग रूपी असतं. याच्यामध्ये संस्कृत उपसर्ग लागून शब्द तयार होतात. मराठी उपसर्ग म्हणजे शब्दांचीच पुनरावृत्ती असते आणि अरबी व फारसी उपसर्ग लागून अव्ययीभाव समासाचे सामासिक शब्द तयार होतात. तर संस्कृत भाषेतील उपसर्ग कुठले आहेत? आ, यथा, प्रति हे 3 शब्द लक्षात ठेवायचे. आ म्हणजे आज जन्म असा शब्द तयार झाला. यथा क्रम किंवा यथा न्याय, यथा म्हणजे प्रमाणे असा अर्थ आहे. ओके. आणि प्रतिक्षण, प्रत्येक क्षणाला. ओके. आ, यथा, प्रति हे 3 संस्कृत भाषेतील उपसर्ग आहेत. यांच्यापैकी इथं यथा शब्द दिलेला आहे. बाकी सगळे फारसी उपसर्ग आहेत, फारसी व अरबी. ठीक आहे. मराठी याच्यात नाहीच आहे, कारण मराठी फक्त घरोघरी, दारोदारी, पाणोपाणी असे शब्द तयार झालेले असतात. फरक ओळखता यायला हवा, तेव्हाच ओळखता येईल जेव्हा तुम्ही प्रॉपर शिकाल. ते पण मन लावून. पुढचा प्रश्न आहे आपला, 2 स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वराला काय म्हणतात? ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर, अर्धस्वर. मला वाटते 2 दिवसापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं काय? सेम प्रश्न आहे, म्हणजे प्रश्न वेगळा होता, पण हे सुद्धा मी त्या प्रश्नामध्ये एक्सप्लेन केलं होतं. 2 स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वराला आपण काय म्हणतो? ह्रस्व स्वर म्हणजे कमी लांबीचा उच्चार, दीर्घ स्वर म्हणजे जास्त लांबीचा उच्चार, संयुक्त स्वर म्हणजे एक स्वर बनण्यासाठी कमीत कमी 2 स्वरांचं एकत्रीकरण करावं लागतं. म्हणजे 2 स्वर एकत्र येऊन कोण तयार होतं? संयुक्त स्वर तयार होतात. अर्धस्वर तर प्रकारच नाहीये. ठीक आहे. 2 सजातीय स्वर एकत्र आल्यानंतर दीर्घ स्वर तयार होतात. 2 विजातीय स्वर एकत्र आल्यानंतर संयुक्त स्वर तयार होतात. असे आपले 4 आहेत, ए, ऐ, ओ, औ. आ अजून नाहीये. पुढे जेव्हा शासन निर्णय होईल, वर्णमाला तयार होईल, तेव्हा ला ऱ्हस्व स्वरामध्ये टाकण्यात येईल आणि अ ला दीर्घ स्वरामध्ये टाकण्यात येईल. तर हे सगळं मी माझ्या अभ्यासावरून बोलतेय. त्याचा लगेच म्हणू नका मॅडम असं कसं काय म्हणायला लागले तुम्ही ऍ आणि अ ला कसं काय, कारण तुम्ही जर प्रकार बघितले तर 3च सांगितले, ऱ्हस्व, दीर्घ, संयुक्त. मग इंग्रजी व आदत स्वर कुठे गेले? ते मेन प्रकारामध्ये घेतलेत का आपण? चार्ट मध्ये मांडलेत प्रत्येक पुस्तकात. कळत आहे? हा, मेन मुद्द्यावर या. 2 स्वर एकत्र येऊन तयार कोण होतं? संयुक्त स्वर तयार होतात. पर्याय तिसराच योग्य. चला पुढे. पुढचा प्रश्न आहे आपला, देवाने या शब्दात कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आलेला आहे? देवाने प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी. कुठल्या विभक्तीचा प्रत्यय आला याच्यामध्ये? देव हा मूळ शब्द आहे, याला कुठल्या विभक्तीचा प्रत्यय लागलाय? तृतीया विभक्ती. तृतीया विभक्तीचे प्रत्यय कोणते? नेएशी, निशी, इही. नेएशी एक वचनाचे प्रत्यय आहेत, निशी, इही अनेक वचनाचे प्रत्यय आहेत. ठीक आहे. याचा कारक अर्थ आहे करण किंवा साधन. पाठ करून ठेवा प्रत्येकाने. भले तुम्ही ग्राउंड करता करता आपल्याला तोंड उघडायचं नसतं, नाही तर दम लागतो, बरोबर? म्हणजे बोलायचं नसतं थोडक्यात, नाही तर म्हणाल मॅडम तोंड नाही उघडत, श्वास कसा घेऊ आम्ही, बरोबर? हा, तर कुठे होतो आपण? हा चार्ट तुम्हाला पाठ करायचा आहे. मग तुम्ही भले राऊंड मारता मारता तोंड बंद करून मनातल्या मनात बोलत राहायचं. प्रथमा कर्ता, द्वितीया कर्म, तृतीया करण, चतुर्थी संप्रदान, पंचमी अपादान, षष्ठी उपपदार्थ आहे, कारक अर्थ नाहीये षष्टीला, संबंध उपपदार्थ. त्याच्यानंतर सप्तमी अधिकरण, अष्टमी नाहीये, डायरेक्ट आहे संबोधन. हा, असं बोलत राहायचंय मनातल्या मनात. ग्राउंडचं उदाहरण काय दिलं? कारण ते आपण रोज डेली करतो. बाकीच्या गोष्टी आपल्याला माहित नाही, आपण आज करतोय उद्या करेल का नाही, पण त्या गोष्टी रोज करतो ना, तेव्हा तुम्ही रोज रिवाइज. जे येत नाही, फक्त हेच नाही म्हणत आहे मी, जो टॉपिक कुठलाही विषय घ्या, कुठलाही चार्ट घ्या, तो जर लक्षात राहत नसेल ना, राऊंड मारता मारता मनातल्या मनात रिवाइज करायचं. ठीक आहे.
पर्याय रेपिटेशन मारताना नाही, फक्त राऊंड नॉर्मल मारताना. पर्याय तिसरा. टायमिंग निघून जायचं आणि मनातल्या मनात चुकीचं कार्य करतो काय आठवत बसायचं नाही. चला जाऊयात पुढे. पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी आपण टॉक शो चालू केलेले आहेत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी. म्हणजेच नक्की विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये काय डाऊट येतात. पहिला टॉक शो झालाय माझा म्हणजे शुभांगी मॅडमचा. त्याच्यानंतर दुसरा म्हणजे आता लास्ट सॅटर्डेला टॉक शो झालाय कुणाल सरांचा. आणि आता या सॅटर्डेला टॉक शो होणार आहे अंकगणित म्हणजे उमेश सरांचा. अंकगणिताचा अभ्यास कसा करावा, अभ्यासासाठी वेळ कसा काढावा आणि अभ्यास कशातून करावा या सगळ्यांबाबत मुलांचे तुमचे जे काही प्रश्न असतील 22 तारखेला टॉक शो होणार आहे दुपारी 1 वाजता. तुमचे जे काही प्रश्न असतील आपला ऑफिस नंबर आहे 8233007373 या नंबरवर कॉल करा. या विषयाच्या बाबतीत जे काही डाऊट असतील ऑफिस नंबरवर पाठवा. म्हणजे तेच प्रश्न प्रायोरिटीला घेऊन शनिवारी त्या प्रश्नांचं उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर मग कमेंटमध्ये आलेल्या प्रश्नांची उत्तर देणार. पण आधी तुम्ही ऑफिस थोडी मेहनत घ्या. जास्त नाही म्हणते मी. रोज असं नेहमीच बोलतो ना आपण, तुम्ही प्रश्न विचारता आम्ही उत्तर देतो, बरोबर ना. पण त्याच्यात काहीतरी वेगळे पण असतं की आपण मॅडमला किंवा सरांना प्रश्न पाठवले ऑफिस नंबरवर आणि तो महत्वाचा डाऊट आहे आणि तो क्लिअर करणार आहेत ते लेक्चरमध्ये नाव घेऊन. ते पण तुमचं नाव, तुमचा जिल्हा आणि तुम्हाला काय डाऊट आहे हे ऑफिस नंबरवर तुम्ही पाठवायचं आहे. ठीक आहे. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे धातू ओळखण्याचे अक्षर कोणते. धातू ओळखण्याचे अक्षर नळाचा आहे नी, दुसरी वेलांटी न बाणाचा काना ना ने आणि ने नळाचा न बाणाचा. धातू म्हणजेच काय, धातू म्हणजे क्रिया, राईट. धातू म्हणजे क्रिया. मग क्रियेला कोणता प्रत्यय लावतो रे आपण, ये जा हे धातू आहेत. उठ, बस, कर, पळ, ठीक आहे हे धातू आहेत. मग यांना कुठला प्रत्यय लागतो रे. नॉर्मल क्रियापद बनवलं तर येणे, जाणे, उठणे, बसणे, करणे, झोपणे, खाणे, पिणे, वाचणे, लिहिणे, राईट. ने न बाणाचा ने प्रत्ययला लक्षात ठेवायचे धातू ओळखण्याचं अक्षर. पर्याय चौथा योग्य. जाऊया पुढे. पुढचा प्रश्न आहे दिलेल्या पर्यायातून देशी शब्द ओळखा. देशी शब्द ओळखायचे आपल्याला. ओठ, भ्राता, दुग्ध, बाजरी. देशी शब्द म्हणजे कुठले शब्द, तर आपल्या बोली भाषेतील शब्द किंवा त्याला आपण म्हणतो प्राकृत शब्द. ज्या शब्दांची निर्मिती उत्पत्ती आपल्याला माहिती नाहीये पण ते शब्द आपले पूर्वज बोलायचे म्हणून आपण बोलतोय, त्याच्यामुळे त्या शब्दांना काय म्हणतात, देशी शब्द. ओष्ठ पासून ओठ हा तद्भव शब्द तयार झाला. भ्राता या संस्कृत शब्दापासून भाऊ हा तद्भव शब्द तयार झाला. दुग्ध या तत्सम शब्दापासून दूध हा तद्भव शब्द तयार झाला. आणि बाजरी हा शब्द मात्र काय आहे, आपला देशी शब्द आहे. पर्याय कुठला योग्य, पर्याय चौथाच योग्य. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढे बघा आता, आई ग या अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो. आनंद, दुःख, आश्चर्य, घृणा. आई ग काय झाल्याचा बोध होतोय, चालता चालता काटा टोचलाय, बाबा रे म्हणतो का आपण, काय कुठला शब्द तोंडात येणार, आईच, आई ग, बरोबर. ठेच लागल्यावर पण. मग ही काय आहे, दुःखाची भावना आहे ना. आपल्याला दुःख झाल्यावरच आईचं नाव घेतो आपण, बरोबर. आपण संकटात असल्यावर देवाचं नाव घेतो, आनंदात असल्यावर कोणी देवाला पुजतं का. तसंच आईचं सुद्धा आहे. आपण जेव्हा दुःखात असतो किंवा वाईट प्रसंग असेल तेव्हाच आईचं नाव आणि देवाचं नाव तोंडात येतात, इतर वेळी नाही, बरोबर. दुःख झाल्याचा बोध होतोय, पर्याय दुसरा योग्य. शोकदर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी महाप्राण व्यंजने ओळखा. महाप्राण व्यंजने आपल्याला ओळखायचे बघा, ख, फ, ध, क, ट, प, च, र, व, ज, स, न. महाप्राण व्यंजने म्हणजे कुठली. नॉर्मल ट्रिक जर बघितली तर ज्या वर्णाला इंग्लिश मध्ये लिहिताना त्याच्यामध्ये एच हे अक्षर येतं, एच, त्याला म्हणतात महाप्राण. अपवाद फक्त च आणि च एकमेकांसाठी आहेत, अल्टरनेट.
ओके. आणि तशी पुस्तकी ट्रिक जर आपण बघितली, पुस्तकी ट्रिक काय आहे तर आपल्या स्पर्श व्यंजनांतील दुसरी व चौथी ख आणि घ वरून ओळखायचंय. दुसरी व चौथी ओळ जी आहे ती आहे आपली महाप्रांत. मग कुठलं दिसतंय इथे तुम्हाला? ख तर दिसतोय बरोबर, च नाहीये आणि ज पण नाहीये. मग पर्याय कुठला योग्य? ख फ ध पर्याय पहिलाच योग्य. आणि ह हा आपला मेन महाप्राण आहे. याच्यामध्ये श श स उष्मे 3, 1 ह आणि हे 10 किती 14 आहेत. जाऊया पुढे. बसला या शब्दाची जात ओळखा. बसला शब्दाची जात काय आहे? सर्वनाम विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण. बसला म्हणजे बस हा धातू आहे. ज्याच्यामध्ये धातू असतो तो मोस्टली वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याचंच काम करतं. ठीक आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणून हा शब्द काय आहे तर क्रियापद आहे. पर्याय तिसराच योग्य. होमवर्क साठी देऊ प्रश्न ठेवलाय मी. 4 पर्यायांपैकी मराठी प्रत्यय कुठला आहे? इथं उत्तर दिलं तरी तसंही मी वाचणार नाहीये आणि असंही वाचणार नाहीये. होमवर्क साठी हा प्रश्न तुम्हाला राहील. त्याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये द्यायचंय. मग मी सांगेल बरोबर ओळखलंय की नाही ते. कर, कार, आळू आणि हर मराठी प्रत्यय हे शब्द कुठल्या शब्दाच्या नंतर म्हणजे शब्दाच्या नंतर लागून आल्यानंतर जो शब्द बनतो तो मराठी प्रत्यय लागून बनतो. असा 4 पर्यायांपैकी कुठला आहे? तर चला, चिक्कर मराठी ऍप प्रत्येकाने डाउनलोड करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. हे होतं आजचं आपलं लेक्चर. भेटूयात उद्या पुन्हा असंच. चलो, अभ्यास करत राहा. काही अडलं तर मला बिनधास्त विचारा. हे तुम्हाला पुन्हा एकदा लक्षात ठेवायची ही गोष्ट तुम्ही की टॉक शो आहे आपला. ठीक आहे. अंकगणिताचा येत्या शनिवारी. ज्यांना ज्यांना काही प्रश्न असतील या विषयाच्या बाबतीत प्रत्येकाने ऑफिस नंबरवर कॉल करून आपलं नाव, आपला जिल्हा आणि तुम्हाला काय डाऊट आहे विषयाबाबत तो डाऊट क्लिअर म्हणजे सांगायचा, जेणेकरून शनिवारी तुमचंच नाव घेऊन पहिला तुमचाच प्रश्नाचा डाऊट क्लिअर केला जाईल. ठीक आहे. थांबूयात. बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.